पुढची बातमी बघूया। शेगावमध्ये विसर्जन मिरवणुकीला काहीसं गालबोट लागलंय आणि अत्यंत किरकोळ वादामधून विसर्जन मिरवणुकीमध्ये वाद निर्माण झालाय। पोलिसांनी वेळीच इथली परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। मात्र गणेश मंडळ शेगाव शहरामधल्या शिवाजी चौकामध्ये थांबून राहिलंय। दोषी व्यक्तींवरती कारवाई केल्याशिवाय विसर्जन करणार नाही, सर्व सार्वजनिक मंडळांनी ही भूमिका घेतल्याचं कळतंय। मिरवणूक ही 2 तासांपासून तिथेच थांबून आहे, मात्र पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहे। याविषयी बोलूया आमचे प्रतिनिधी संजय महाजन आहेत आपल्या सोबत। संजय, काय नेमकी आताची परिस्थिती आहे तिथली? नक्कीच यामिनी, शेगाव शहरात जवळपास 7 ते 8 मंडळ एका रांगेत शांततेत विसर्जन मिरवणूक सुरू असताना काही व्यक्तींमध्ये हा आपसात वाद झाला। हा अतिशय किरकोळ वाद होता, मात्र त्यानंतर या 2 व्यक्तींचा वाद विकोपाला गेला। काहीशी थोडीफार दगडफेक सुद्धा यावेळी झाली, मात्र पोलिसांनीच वेळीच हस्तक्षेप केला। पोलिसांनी मोठा बंदोबस्त वाढवला आणि तणाव निवळला। मात्र गणेश मंडळांनी अशी भूमिका घेतली की जोपर्यंत या दोषी व्यक्तींना पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाही तोपर्यंत विसर्जन मिरवणूक आता थांबून आहे। गेल्या 2 तासापासून शिवाजी चौकात ही मिरवणूक आता थांबून आहे, मात्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। पोलीस मंडळांची समजूत काढतायत आणि त्या व्यक्तींवर कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा पोलिसांनी दिलंय। मात्र जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत मिरवणूक आम्ही पुढे नेणार नाही अशी। अगदी संजय, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।